चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा विधानसभा निवडणूक लढलेले राहुल कलाटे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे या सध्याच्या बातम्या आपण पाहतोय. त्यात किती तथ्य नाहीये हे येणारा काळच ठरवेल. त्यांना मात्र या पक्ष प्रवेशासाठी स्थानिक वाकडमधील जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा विरोध होतोय. नेमका काय विरोध आहे, आता पत्रकार परिषद होती, आपण त्यांना जाणून घेऊ. काय सांगाल की तुम्ही राहुल कलाटे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष प्रवेशाला विरोध करताय, काय नेमकी भूमिका आहे? गेले 10 वर्षाला आम्ही भाजपचे कार्य करत आहे. आम्ही वाकडमध्ये 3,500 पेक्षा जास्त सदस्य भाजपचे केलेले आहे. तसेच प्रत्येक भाजप हा पक्ष आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे. जेवढे भाजपचा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला त्याचा फायदा येणारा जो आयात उमेदवार आहे राहुल कलाटे याला होऊ नये, आमच्यातलाच कोणाचा तरी विचार व्हावा याच्यासाठी आम्ही त्याला विरोध करतोय. राहुल कलाटेनं जर पक्षात घेतलं तर पक्षाचं नुकसान होणार का तुमचं नुकसान होणार आहे? पक्षाचं नुकसान होणारच नाहीये. सर्वप्रथम आम्ही राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर स्वतः मी, हेच आमचं ब्रीदवाक्य. याच्यानुसारच पक्षाचं नुकसान कधीही होत नाही. तुम्ही आता पत्रकार परिषद घेतली, मात्र या ठिकाणी तुमचे चिंचवडचे आमदार किंवा तुमचे शहर अध्यक्ष हे कोणीही पत्रकार परिषद दिसत नाही. ही पत्रकार परिषद तुम्हाला घ्यायला भाग पाडली का, हा तुमचा निर्णय? नाही, ही पत्रकार परिषद आम्ही जी घेतलेली आहे ही वाकडवासी म्हणून आम्ही घेतलेली आहे. आणि हे आमच्या जी खदखद आहे ही आम्ही तुमच्या प्रसार माध्यमातून आम्हाला अति वरिष्ठ लोकांना कळवायची, याच्यासाठी आम्ही हे घेतलेले आहे. राम वाकडकर आपल्या बरोबर आहे. राहुल कलाटेंच्या उमेदवारीला तुम्ही त्या ठिकाणी विरोध करताय. समजा जर का त्यांना पक्षश्रेष्ठींनी त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना पक्षात घेतलंच, उमेदवारी देतील का नंतरच आहे, पक्षात घेतलं तर तुमची भूमिका काय आहे? पहिली गोष्ट माझा आहे ना, माझ्या पक्षावरती भारतीय जनता पार्टीवरती पूर्ण विश्वास आहे. खरं तर आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहे. आम्हाला 100% भारतीय जनता पार्टी न्याय देईल, त्याचा प्रवेश होणार नाही असे मला तर 100% वाटतं. पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करता की मागच्या वेळेस त्यांचं पॅनल आलेलं आहे, यावेळेस जर का त्यांना घेतलं तर पक्षाची ताकद वाढणार आहे, हा विचार करता जर का पक्षाने त्यांना घेतलं, कारण त्यांच्या मागे काय शक्ती आहे की त्यांचा पक्ष विचार करतोय आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी निष्ठावून काम केलंय, तुमचा विचार केला जात नाहीये, तर तुमची भूमिका काय आहे? हे पक्षश्रेष्ठींना विचारून जी काय असेल ती भूमिका मांडेल तेव्हा. तर आपण पाहतोय की या ठिकाणी वाकड परिसरातील जे आजी माजी पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, उपाध्यक्ष असतील, यांनी मात्र सध्या राहुल कलाटे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष प्रवेशाला या ठिकाणी विरोध केलेला आहे. शेवटी हा निर्णय पक्ष पातळीवरती होणार आहे. कितपत या गोष्टी थांबवल्या जातील का राहुल कलाटे भारतीय जनता पार्टीचे प्रवेशही करतील आणि उमेदवारी मिळवतील हे आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन भामदास शिरासह मी अतुल परदेशी, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.